स्वतःकडे लक्ष दिलं की घराचा अवतार असा काहीतरी होतो. मी असं का बोलते ते मी पुढे तुम्हाला सांगते. सकाळचं सगळं कामं आवरली होती. मग आज साडी घालायचे ठरवले कारण आज मकर संक्रांत आहे. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तसं आमच्याकडे पूजा किंवा स्पेशल असं काही संक्रांतीला नसतं. तरीसुद्धा म्हटलं थोडं होऊया तयार. त्यात सावीचीही तयारी असते. मी काही केलं की तिलाही तेच करायचं असतं. सगळं आवरलं छान. तयार झालो. मग किचनमध्ये गेलो तर पूर्ण किचन पसाऱ्याने भरलेला होता. तो आवरून घेतला. म्हणून म्हटलं की स्वतःकडे लक्ष दिलं की घराचा हा असा अवतार होतो. सावीच्या मामाला ऑफिसला जायचं होतं. मग त्याला मी भाजी वगैरे बनवून दिली. मग आमच्या सावीला ना झोक्यात बसायचा मूड झाला होता. त्यात तर माझा 1 तास निघून गेला समजलं नाही. मग आज काहीतरी जास्त जेवण बनवायचं नव्हतं. साधी खिचडी भात बनवायचा विचार होता. मग काय तांदूळ घेतले, डाळ, मूग डाळ, मटर, बटाटा धुवून घेतला. कांदा लसूण कापून घेतला. कुकर गॅसवर ठेवला. त्यात जिरे, मोहरी, मीठ, मसाला टाकून फोडणी दिली. आणि मग थोडी भांडी वगैरे होती ना ती पण आवरून घेतली, घासून घेतली. आणि ना त्याच्यामध्ये ना भरपूर पाणी घालायचं. खूप छान लागते ती खिचडी. आणि मग ना लगेच जेवायला आम्ही सुरुवात केली. त्यावर ना छान असं तूप घातलं ना की तिची मजा अजून येते. चला बाय.